सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या दोषींना कारवाई करावी यासाठी आंबेडकर अनुयायांचा सुरू असलेला लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे आणि जिंतूर तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी खरं तर मुक्काम रात्री झाल्यानंतर आता हा लॉंग मार्चचा प्रवास देवगाव फाटीच्या दिशेने निघालेला आहे। नेमकं चौथ्या दिवशी 20 किलोमीटरचा जवळपास अंतर आहे, ते पायी प्रवास करत या ठिकाणी पार होणार आहे। मोर्चामध्ये सामील झालेले आंदोलकांशी आपण बातचीत करूया। भैया, काय सांगाल, चौथा दिवस आहे, प्रशासनाची काही हालचाल? काहीच हालचाल नाही प्रशासनाची, पण हे जे पॉलिटिकल नेते आहेत ते चर्चा करण्यासाठी त्यांची काही माणसं पाठवत आहेत, पण अतिशय निष्फळ चर्चा होत आहे। कोणताच मार्ग याच्यात निघत नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सोडून दुसऱ्याच मागण्याचं हे बोलत आहेत लोक। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की पोलीसवाल्यांवर कारवाई करा, ती सोडून दुसऱ्याच मागण्या पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत ते। तुम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून खरं तर प्रयत्न करण्यात आला, एकूणच लॉंग मार्च विनंती करण्यात आली लॉंग मार्च थांबवा म्हणून, ते बोलणं काय यशस्वी झालं नाही? नाही, काल आमच्या परभणी जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री झालेले आहेत आता मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवर सुद्धा चर्चा झाली। त्यांच्याकडे आमची मागणी ती आहे की तिथे आमची जे पोलीसवाल्यांनी आमच्या मुलांना जे मारलेलं आहे, सोमनाथचा जीव घेतलेला आहे, त्या पोलीसवाल्यांना सगळ्यांना तुम्ही निलंबित करा। त्यांचं म्हणणं आहे की काही अटॅच होतील, काहींची बदली होईल। आम्हाला बदली आणि अटॅच नाही पाहिजे, टोटल ते 12 जण निलंबित झाले पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं हे लॉंग मार्च थांबणार नाही। ते त्यांचं चालू आहे, कंटिन्यूस येत आहेत त्यांचे। आज कालही आलते, काल बोर्डीकर साहेबाला सुद्धा आम्ही भेटलो, त्यांचे वडील मेघना दीदीचे, त्यांच्यासोबत बी चर्चा झाली, पण ती सुद्धा निष्फळ चर्चा झाली। कॉन्क्रीट असं काही बोलणं होत नाही असं तुमचं म्हणणं आहे, केवळ आश्वासन देत आहेत? फक्त आश्वासन। आम्ही पुरवठा करू, आम्ही त्याचा मार्ग लावून तर आम्ही बी धरू शकतो ना, आम्ही सुद्धा लावून धरू शकतो, पाठपुरवठा करून आम्ही बी करू शकतो। जे आम्हाला जर तुम्ही कॉन्क्रीट देत असताल, जसं तुम्ही सांगितलं, आम्हाला जर न्याय देत असताल, ही मागणी पूर्ण होत असेल तर हा लॉंग मार्च आम्ही कुठंतरी थांबवायचा असेल तर विचार करू। जवळपास 50 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे, आज ही 20 किलोमीटर चालणार आहेत। काय एकूण महिलांची भावना आहे या एकूणच मार्चमध्ये? सर, ही जी आमची लढाई आहे खूप स्वाभिमानाची आणि आमच्या अधिकाराची, हक्काची लढाई आहे। आणि महिला आज चौथा दिवस असून सुद्धा तुम्ही महिलांना बघू शकता किती उत्साहानं त्या सामील होत आहेत, थकत नाहीयेत आणि खूप जोश आहे आमच्यामध्ये। आम्ही हा लॉंग मार्च थांबवणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। वयस्कर महिलाही या मार्चमध्ये सहभागी आहेत, काही कोणाची तब्येतीचं काय स्थिती आहे का? नाही, वयस्कर महिला आम्ही सर्व काळजी घेत आहेत त्या महिलांची। आमचं पूर्ण लक्ष आहे त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळं, आणि आम्ही ज्या गावी जात आहे त्या गावामध्ये खूप बंदोबस्त पण एकदम छान करत आहेत लोक, त्याच्यामुळे काही कुणाला अडचण येत नाहीये, उलट महिलांना अजून जोश येत आहे। पालकमंत्री बोलले, मात्र काँक्रीट काही असं स्वरूपाचं बोलणं झालं नाही असं म्हणणं आहे। नेमकं काय मागणी आहे? तुम्हाला वाटतंय की जे झाल्याशिवाय बोलणी यशस्वी होणार नाही? काल माननीय पालकमंत्री यांच्या प्रतिनिधीने आमचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे व त्यांच्या सोबतच्या सर्व आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं होतं, पण वाकोडे साहेबांनी सांगितलं तसं काँक्रीट मुद्द्यावर काही चर्चा झाली नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताच्या बाहेर असल्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत तोपर्यंत ह्या प्रकरणावर काही तोडगा निघणार नाही असं वाटतंय। आशिष वाकोडेंना सांगितलं की आज आमची जी 500 किलोमीटरची पदयात्रा आहे ते परभणी ते मुंबई, आज 60 किलोमीटर आलोत, अजूनही 440 किलोमीटर आमचा प्रवास आहे। जर ते तेवढा प्रवास त्यांना टाळायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व शासकीय दौरे रद्द करून ह्या पदयात्रेला भेट द्यावी व आमचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांच्याशी चर्चा करून त्यांनी तोडगा काढावा अशी मी त्यांना विनंती करतो। प्रशासन सातत्यानं बोलतंय तुम्हाला, आपण पाहतोय की 2-3 ठिकाणी आता पालकमंत्री स्वतः आलेले आहेत, पालकमंत्री तुमच्याशी बोलणी करते, मात्र नेमकं बोलण्यातून काही पॉझिटिव्ह का निघत नाही? परभणी प्रशासनाच्या हातामध्ये हा विषय नाहीये, हा विषय माननीय मुख्यमंत्र्याच्या आधिपत्याखालचा आहे। त्यांनी त्यांचे 2 प्रतिनिधी त्या ठिकाणी चर्चेसाठी पाठवले होते, माननीय आमदार सुरेश धस साहेब, माननीय परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, परंतु ते दोघंही स्वतः न आल्यामुळे त्याच्यामध्ये तोडगा निघू शकला नाही। ते दोघं जर स्वतः येऊन आमच्या आशिष वाकोडे सोबत चर्चा केली आणि मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन जर आले तर त्या ठिकाणी काहीतरी तोडगा निघतो। परंतु अनेक आंदोलन आपण बघितलेले आहेत,
ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र सरकारचे जे संकट मोचक आहेत ते अजूनही आमच्या ह्या पदयात्रेमध्ये दिसले नाही. जर कोणते नेमके संकट पोषक? महाजन मंत्री जे आहेत त्यांचे संकट मोचक गिरीश महाजन त्यांनी यावं. त्यांनी अनेक आंदोलन हाताळलेले आहेत. आमच्या आशिष वाकोडे सोबत जर त्यांनी चर्चा केली तर त्या ठिकाणी काहीतरी तोडगा निघू शकतो. परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे 2 माणसं पाठवले होते त्यांचे प्रतिनिधी आमदार सुरेश धस साहेब आणि आमदार मेघना बोर्डीकर ताई, हे दोघं न येता त्यांचे काही पदाधिकारी आलते, परंतु तो तोडगा निघाला नाही. माझी विनंती आहे की त्यांनी स्वतः जर आले आणि आशिष वाकोडे सोबत चर्चा केली तर ह्या पदयात्रेमधली काहीतरी निष्फळ जी चर्चा होत आहे त्याचं काहीतरी फलित निघू शकते. मात्र तुमचा प्रवास अविरत सुरूच असणार आहे मुंबईच्या दिशेने. नाही, आता आपण बघायला आपण सर्व मीडियावाल्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण ह्या आशिष वाकोडेच्या नेतृत्वात निघालेल्या पदयात्रेला आपण प्रचंड प्रमाणे त्या ठिकाणी कव्हरेज दिलेलं आहे. आता लोक किती जोडत चाललेत बघा तुम्ही. जालना जिल्ह्यामध्ये आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात लोक ह्या पदयात्रेला जोडत आहेत. त्याच्यानं तुमच्या माध्यमातून माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आशिष वाकोडेंच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण कराव्या तेवढी विनंती करतो मी. तर 4था दिवस आहे सलग आंबेडकर अनुयायी पदयात्रेच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेनेच हळूहळू पुढे चलत आहेत. मात्र प्रशासनासोबत जी बैठक बोलणं झालं त्यातून काही पॉझिटिव्ह निघून आलेला नाही. त्यामुळं एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जे गेलेले आहेत त्यांनी तिथून त्या दौऱ्यात सोडून खरं तर या मार्चमध्ये जे आंदोलन करतायत त्यांच्याशी संपर्क साधावा अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली. मात्र कॉन्क्रीट काही कृती केल्याशिवाय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.